दोघांच्या अंगावर गोधडी. बघितलं भाऊ असते होते समोरासमोर. मला डाऊट आला काय चाललंय काय. परत बघूया मी बघितलं. आशू कुठे होता तू? तेव्हा दोघे जागे आले. गोधडी काढली. म्हणलं काय चाललंय? कुठे नाही चल औषध लावते. दोघांना घेऊन गेली गॅरेजला. आता गॅरेजला बसलोय. त्या दिवशी ती डेंजर गँग, ती 5 मुलं येतात बघा. मला ते ना भाऊ आवडतच नाही. कसं आहे बघा, शिवाचे मित्र आहेत, मी स्वीकारले, सगळं मान्य, पण आवडतच नाही. अतरंगी पोरं. मला बसवलं आणि अघोरी उपाय चालले. ते मलम ग्रीस का ते लावत होते. म्हटले भाई बाबा थांबा, मी डॉक्टरकडे जातो. नाही आम्हीच डॉक्टर आहे. इतका अत्याचार करत होते ह्या सगळ्यात. मी समोर बघितलं भाऊ आशू असा बसलेला, असा हसत होता. म्हटलं हा का हसतो? मग मी पुढे बघितलं तर समोर होती शिवा. म्हटलं हे काय चाललंय? तर भाऊ शिवा आशूला मलम लावत होती, पण पद्धत दाखवतो. एक मिनिट. अशी शिवा आली, बसली. तिने केस मागे गेले आणि बघितलं. आता बघितलं तसं इकडे माझ्या डोळ्यात. आणि अशी काय आहे सांगा भाऊ, तुम्हाला काय भाऊ सांगा? मोरपीस आहे. मोरपीस? हा अशी मोरपिसाने औषध लावत होती. म्हटलं भाई ही काय गडबड आहे? मोरपिसाला कोण औषध लावतो? पण मोरपिसाला सोडून मला काहीतरी वेगळंच दिसलं. दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि दोघांच्या चेहऱ्याही स्माईल होती. तेव्हा मला कळलं भाई हे प्रेमात आहे. वाव, हाऊ रोमॅन्टिक. सेम बोललो मी. आई सेम तू बोललो. कुठे चाललीस? अगं किती छान लव्ह स्टोरी सांगताय. म्हणजे आपण ऐकूयात ना. किती प्रेम आहे दोघांमध्ये. आई ऐक ना. अरे सीता, एवढं प्रेम करतात. तुला काय किती रोमॅन्टिक आहे, त्याच्याकडनं काहीतरी शिक. शिवा, या सगळ्यांना जरी वाटत असेल की आपलं खूप छान चाललंय, तरी तसं नाही आहे. तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तेवढं लक्षात ठेव फक्त. तू मला विचार करायला सांगितला होतास ना, तर मी केलाय विचार. म्हणजे ॲक्च्युली खूप विचार केला. मला असं वाटतं की असं खरंच खूप प्रेम आहे रे त्याच्यावर. खरंच? हो. आणि तू म्हणालास तसं सगळा विचार केला मी. म्हणजे तो फक्त IAS होणार आहे म्हणून मला तो आवडतो, तर असं काही नाहीये. मला ना तो माणूस म्हणूनच खूप आवडतो. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचे एफर्ट्स घेण्याची तयारी, आणि ते म्हणतात ना काय ते जिद्द मला खूप आवडली. म्हणजे 0 पासून स्वतःची जागा उभी करण्याची धमक आहे त्याच्यात, आणि परिस्थितीची जाणीव, हे दोन्हीही आहे. सगळी माणसं अशी नसतात ना. एकदम माझ्या भाऊ आणि बाबांसारखंच. मला म्हणजे असं वाटतं की त्याच्याकडे जेवढं आहे ना, तो तेवढ्यामध्येच खुश असतो. आणि तो जे काय करतो ना, ते सगळं मनापासूनच करतो. अगदी तो गाद्यांचं काम करतो ना, ते पण मनापासून करतो रे. कारण तो म्हणजे जेवढं आहे ना त्याच्याकडे, तेवढंच समाधानी आहे रे. म्हणूनच मला असं वाटतं की मी पण त्याच्यासोबत म्हणजे इथे चाळीत राहिले काय किंवा बंगल्यात राहिले काय, मी पण समाधानी असेल. अरे वा, तू हे असं काही बोलशील अशी अपेक्षा नव्हती बरं का मला. पण खरं सांगू, खूप कमी मुली असतात अशा, ज्यांचा त्याच्या जोडीदारावर विश्वास असतो, ज्याच्याबरोबर ती कधीही कुठेही कसल्याही परिस्थितीत राहायला तयार असतात. सगळ्यांच्या नशिबात नसतात अशा मुली. लकी आमचा रॉकी. ठरलं तर मग आता तुझं त्याच्यावर खरं प्रेम आहे ना, मग पुढचं सगळं माझ्यावर सोडायचं. मी बघून घेईन. नक्की ना दादा? 100%. दादा म्हटलीस ना मला, मग तू आता फक्त आशूची बहीण नाही आहेस, माझी पण बहीण आहेस. डोंट वरी.
आज वेळेच्या आधीच येऊन बसलीयस. ही वेळ तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे ना जास्त, विश्वास बसलेला दिसतोय माझ्या माहितीवर. म्हणूनच पुन्हा तुला भेटायला आली आहे इथे. हा पण हिशोब झालेला नाहीये हा. अगं आहे माझ्या लक्षात. नाही पण मला एक सांग, तू हे सगळं का करतेस? नाही म्हणजे याच्यात तुझा काय फायदा? पैसा ऑब्व्हियसली. आणि बाकी जाऊ दे, पण एक गोष्ट सांगते. आशूने शिवाला होकार दिलेला नाहीच आहे, उलट त्यांच्यात आता काहीच बरं चाललं नाही. म्हणजे ते फक्त नवरा बायको म्हणून सोबत राहत आहेत, पण त्यांच्यातलं जे काही नातं आहे ना ते ऑलमोस्ट फाटले. म्हणजे ब्रेकअप होणार आहे त्यांचं. नाही पण त्यांचं लग्न झालंय नाही का, मग लग्नानंतर जे ब्रेकअप असतं ना ते होणार आहे. कळतंय का मी काय म्हणतेय ते? तुला कसं माहित? ते जाऊ दे ग, हवं तर ह्याची पण खात्री करून घे. फक्त ते सोबत कसे राहतायत ना ते बघ, म्हणजे तुला सगळं कळेल आपोआप. त्यांच्यातलं नातं संपणारच आहे, पण ते कसं संपायचंय हे आपल्या हातात असू शकतं. एखाद्या नाजूक गोष्टीवर घाव घातला की ती लगेच तुटते. आणि आता त्या घावाची गरज आहे. कळतंय मला तुला काय म्हणायचंय ते. हिने आधी दिलेली बातमी खरी होती, म्हणजे ही पण असू शकते.